अरे थांब थांब, काय करतोयस तू? साहेब माझे पैसे. अरे हा, एक मिनिट हे घे. जेठिया. हा आलं बापूजी, मी आलो. जेठिया हे बघ काय झालं ते. इकडे माझी काय अवस्था झाली आहे बघ काय झालं ते. काकाजी तर मजबूत चिकटल्यात या गमने. बापूजी तुम्ही चिंता करू नका, काहीतरी करू बापूजी. कर लवकर. पप्पा आम्ही सगळं काही करून बघितलं. पायावर माती टाकली, पाणी टाकलं, सोडी अंकलने सुद्धा उचलून पाहिलं, पण आजोबांचे पाय अजूनही चिकटलेलेच आहेत. जेठा भाऊ एकही आयडिया काम करत नाहीये. आणि या डब्याने जर जास्त कम टाकला नसता ना तर आतापर्यंत कदाचित माझे पाय निघाले पण असते. म्हणजे हे पोपटलालच्या मुळे झालंय. पोपटलाल कुठं पाहतो? अरे बाबा माझं म्हणणं तरी ऐक. ते काय झालं ना, अचानक पाणी ना माझ्या तोंडावर आलं ना, मग माझा बॅलन्स हल्ला आणि माझा जो पाय ना तो गमच्या डब्याला लागला. मग गमचा डबा उलटला आणि सगळा गम जो आहे ना तो काकाजींच्या पायाला लागला. आता जे काही झालं ते सगळं चुकून झालंय ना बाबा. सॉरी. काय सॉरी? जेठाप्रा शांत हो रे बाबा. कसा शांत हो सोडी, कसा शांत हो? जेठाजी प्लीज रिलॅक्स प्लीज. हे बघा पोपट भाऊनी हे सगळं जाणून बुजून नाही केलं. हे बाबा तू शांत बस. बबिताजी बोलतायत ना, त्यांना बोलू दे. बोला बबिताजी बोला. नाही मी फक्त एवढंच म्हणते की आता बाकी सगळं सोडून आपल्याला हाच विचार केला पाहिजे की काकाजींना या दरवाजापासून वेगळं कसं करायचं. हो बबिताजी. काय करू शकतो बबिताजी, सगळं तर करून बघितलं आपण, पण हे पाय बघा ना निघायचं नावच नाही घेत. इतके हट्टी आहेत ना. गम खूपच हट्टी आहे. हो ना. अरे जेठिया काहीतरी कर. अरे जेव्हापासून माझे पाय चिकटलेत माझा श्वास अधर झालाय. अधर झालाय म्हणजे काय झालंय? नाही काय झालं नाही. अदर म्हणजे मन उचक्का झालंय. उचक्क्या म्हणजे बाबूजींना टेन्शन आलंय. ओ टेन्शन. बाबूजी कधीपासून उभे आहात, तुमचे पाय दुखू लागले असतील. पाय दाबून देऊ का? अरे माझा पाय सोड, माझा गळा दाब. काकाजी. बाबूजी काय बोलताय तुम्ही? असं नका बोलू, असं बोलू नका बाबूजी. हो काकाजी. अरे मग काय करू मी जेठिया, काय बोलू मी? अरे एवढी सगळी माणसं इथं उभी आहेत, पण एवढे सगळे लोक मिळून पण माझ्या पायांना या दरवाजापासून वेगळं करायचा एक मार्ग नाही शोधू शकत आहे. मी काय म्हणतो, आपण सगळे आपले 2 हात जोडून डोळे बंद करून 2 मिनिटासाठी मौन धारण करूया. काय बोलताय तू पोपटलाल? मार त्याला मार. मौन धारण करणं म्हणजे काय म्हणायचंय तुला? अरे बाबूजी अजून जिवंत आहेत. जिवंत आहेत काय? जिवंत होते, जिवंत आहेत आणि कायम जिवंत राहतील. येस. बापूजी यांचा विजय असो, विजय असो, विजय असो. तुला गैरसमज होतोय जेठालाल. मला असं म्हणायचं होतं की आपण 2 मिनिटं डोळे बंद करून शांततेने देवाला प्रार्थना करूया ना. मला पूर्ण विश्वास आहे वरून काही ना काहीतरी मदत नक्की येईल. वरून मदत आली. अरे काय आहे हे? कुठून आलं? तुम्ही सगळे मला असे का बघताय? यात माझी काय चूक आहे? अरे जेठिया नवीन संकट आलंय, काहीतरी कर याचं. बाबूजी तुमचा चष्मा द्या, चष्मा द्या, मी साफ करून देतो. द्या.
हे घ्या बाबूजी. हे घ्या ना बाबूजी. ठीक आहे. जेठिया आता लवकर काहीतरी कर. माझं डोकं गरम होतंय. काहीतरी कर, मला इथून बाहेर काढ.